आलो निजाच्या माहेरा महाराज. माहेर कोणचं? एखाद्या स्त्रीचं मुलीचं लग्न झालं तर ते माहेर नाही महाराज. ते माहेर माय एखादी माय माऊली म्हणते अहो महाराज मला माझ्या भावाला भेटायला जायचंय हो महाराज. अहो महाराज मला माझ्या आईला भेटायला जायचंय महाराज. माझ्या वडिलांना भेटायला जायचंय महाराज. माझ्या चुलत्याचा कार्यक्रम करायचा आहे मला जायचंय हो महाराज मला न्या. हे माहेर महाराज वय लटक माहेर आहे. अरे देहाच्या गावा आल्या जन्म मूर्तीच्या सोळा नाव म्हणून या धनाच्या जियापरी. ज्या देहाच्या गावाला आलात महाराज त्या दिवशी तुमचं ते माहेर म्हणजे निजाचं माहेर आहे लक्षात घ्या. का लल्लाटीची लेले न मुळे काही केले अहो. ज्या दिवशी माणूस जन्माला ना त्या दिवशी पाचवीला महाराज त्या सटवीनं त्याच्यावरती अक्षर टाकलेलं आहे. आणि त्या माणसाचं जेवढं आयुष्य आहे ना तेवढ्या दिवसच तो माणूस जगू शकतो. पण महाराज आयुष्यात लक्षात ठेवा प्रत्येक माणसाला देहाच्या गावावर आल्याच्या नंतर जाणार आहे. देह म्हणजे 3.5 हाताचा रूप देह आहे गाव आहे मायमा. आणि ह्या गावावर आल्याच्या नंतर प्रत्येकानं गेलं पाहिजे आणि जाणार हे आठवलं पाहिजे. पण काही महाराज काही माणसाला हे आठवतच नाही. माझं माझं अरे माझं माझं मी माझी आठवण विसरल्याच याच्या अंतकरण पारता तो संन्यासी. अरे कोण मी हे जीवनातून शब्द काढून टाका माय बापू. आणि मी सांगून जाईल महाराज ह्या मी शब्दानं दुर्योधनाचं वाटोळ झालं. अरे हे मी शब्द दुर्योधनाचा कुठून सुरू झाला महाराज मी सांगून जाईल. एक लक्षात घ्या दुर्योधनाचा शब्द मी कुठून सुरू झाला. हस्तिनापूरचा दुर्योधन आला पांडवांच्या राज्यामध्ये म्हणजे इंद्रप्रस्थ आला. आणि आल्याच्या नंतर सहज तिथल्या दास्यानं मिळून त्या पाण्यावरती रांगोळ काढली होती महाराज. आणि रांगोळ काढली त्या दुर्योधनाला वाटलं माझ्या भावानं माझं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी रांगोळ काढली. आणि त्या रांगोळीवर ते पाय पडला महाराज. ते पाय रांगोळ पाण्यावरती होती आणि ती खाली पडल्याच्या नंतर इकडे तिकडं आपल्याला कोणी पाहिलंय का तर शानिम्यामध्ये द्रौपदी होती. आणि त्या द्रौपदी म्हणली का भाऊजी अहो तुम्ही कसं काय लक्ष केलं नाही पाण्यातून खाली पडला भाऊजी तुमचं अंग भरला असेल रांगोळीनं भाऊजी कपडे बदला ना भाऊजी म्हणली का. महाराज द्रौपदी काय म्हणली अरे तुझा बाप आंधळा तू बी आंधळा का. त्यावेळेस महाराज त्या दिवशी महाराज लक्षात घ्या दुर्योधनानं म्हणावं द्रौपदीच्या अपमानाचा बदला मी घेईन तर मी शब्दाला लक्षात घ्या. आणि मग गेला शकुनी मामाला सांगितलं बाबा माझा अपमान केलाय द्रौपदीनं तिचा अपमानाचा बदला मी घेतल्याशिवाय राहणार नाही. तिथंही शकुनी मामा म्हणला भांजे काळजी करू नको तुझा अपमानाचा बदला मी घेईन. अरे हे जीवनामधून मी काढून टाका. आणि मग महाराज त्या ठिकाणी द्वंद्व युद्ध ठरवलं गेलं. द्वंद्व युद्ध म्हणजे काय माय बापू डाव गांजा मटका चटका. महाराज ह्या ठिकाणी फार विद्वान माणसं आहेत. मी एक तुमची विनंती मागून ह्या विषयाला थोडं 2 मिनिट 5 मिनिट विषांतर करेन. कारण माझ्या ह्या समाजाला बोलण्याची गरज आहे माय बापू. कारण माझ्या समाजाला का बोललं पाहिजे. माझा 75% समाज दारू आणि गांजाच्या व्यसनानं वाया गेलेला आहे माय बापू. आणि विषांतर करून 5 मिनिट बोललं पाहिजे. आपण आपल्याला बोललं पाहिजे दुसऱ्याला कोण कुणाला बोलत नाही बापू. आणि मग सांगून जाईन दादा अरे दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. अरे दारू गांजा मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. एक बार हरिनाम का प्याला में बंदे तेरी जिंदगी सुधर जाती है. मला का सांगायचंय दारू आणि गांजाच्या व्यसनी आणि जाऊ नका मै बापू. अरे दारूनं कुणाचं सवाद चांगलं झालं नाही दादा. अख्खे संसार उद्ध्वस्त झाले. मी विषांतर करून तुम्हाला सांगेन अत्यंत एका थोड्या 2 मिनिटांमध्ये अत्यंत आणि सुखी आणि समाधानी असणारं कुटुंब त्या ठिकाणी होतं. त्या कुटुंबातला करता प्रमुख व्यसना आरी गेला दादा. ते दारू प्यायचा गांजा ओढायचा मटके खेळायचा अख्खं तसं कुटुंब बर्बाद झालं. आणि मग बर्बाद झाल्याच्या नंतर त्या माऊलीनं म्हणावा मालक अहो दारू पिऊ नका हो मालक. दारूनं चांगलं होत नाही मालक. हे तुमच्यावरती जबाबदारी छोटे छोटे बाल गोपाळात मालक आपल्याला हे लेकरांचं भविष्य बघा ना हो मालक. असं म्हणत असताना माय बापू ते व्यक्ती दारूच्या आरे गेलेला त्याची दारू सुटली नाहीये. आणि मग दारू नाही सुटल्याच्या नंतर महाराज तो जास्त दारू पिला. आणि ते लक्षात घ्या त्या लेकरा महाराज ते लेकरू त्या माणसाचं शाळेमध्ये जात होतं माय बापू. माझ्या ह्या समाजाला एवढा जरी माझा दृष्टांत तुम्ही घरी मिळाला तर माझ्या सासऱ्याच्या गोडपाट्याच्या कार्यक्रमाचं
माझी सफल झाली, माझी पूर्ण श्रद्धा झाली. हे एवढा दृष्टांत माझ्या हा समाज बांधवाने घेऊन जावा. मला माझ्या समाजावर एक बोलायचंय. अहो मालक, दारू पिऊ नका तो प्यायचा. त्या बाईचा मुलगा शाळेत जात असताना महाराज त्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर तो मुलगा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला नाही बापू. आणि मग पडल्याच्या नंतर महाराज त्या लेकराला दवाखान्यात नेला आणि डॉक्टरने सांगितलं, ताई ह्या लेकराचं पूर्ण रक्त गेलं, ह्या लेकराला रक्त द्यावा लागेल. अहो साहेब, मी त्या बाळाची आई हो साहेब, माझं नक्कीच रक्त येईल साहेब. त्या माऊलीचं रक्त घेतलं, चेक केलं आणि लॅबमध्ये चेक केल्याच्या नंतर महाराज त्या रक्तामध्ये गुण दोष आढळले गेले. त्या डॉक्टरनं त्या समोर असणाऱ्या त्या आजोबाला बोलवून, बाबा ह्या माऊलीचे मालक काय करते तो बाबा? डॉक्टरने म्हणावं. त्या बाबाने सांगावा, साहेब काय सांगा, अक्कलनं बर्बाद केलं दारू आणि व्यसनापायी साहेब. असं म्हणल्याच्या नंतर माय बापू त्या ठिकाणी त्या डॉक्टरला डोळ्याला पाणी आलं महाराज. डॉक्टरच्या आतूनच्या गावा लागल्या डोळ्यातून आणि थू मावीना गेला आणि डॉक्टरनं स्वतःच्या हृदयाचं रक्त काढून त्या बाळाला दिलं. आणि मग बाळाला दिल्याच्या नंतर महाराज बाळ शुद्धीवर आलं. त्या माऊलीला आणि त्या आजोबाला बोलवून घेतलं. डॉक्टरनं सांगितलं, ताई तुम्हाला काही आजार आहे का? डोकं दुखतंय का हो ताई? तुमचा दम्मा भरतय का हो ताई? तुमचं अंग दुखत आहे का हो ताई? तुम्हाला हातापायाला गोळे येतात का हो ताई? तुम्हाला अंधारे येतात का हो ताई? हो साहेब येतय ना. तसं म्हणल्याच्या नंतर सांगितलं, ताई थोडं बाहेर बसा. अरे बाहेर बसल्याच्या नंतर डॉक्टर साहेबांना त्या आजोबाला सांगितलं, बाबा अंतकरण घट्ट करून ऐका, ही ताई आहे ना 4 दिवसाची सुट्टी. ह्या लेकराची आई फक्त 4 दिवसाची सुट्टी हो डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेबांना त्या आजोबाला सांगावं. त्या माऊलीने खिडकीतून ऐकलं, महाराज काय अंत करा सर.